माझे नाव राहुल. माझे लग्न होऊन नुकताच 1 महिना झाला होता. माझ्या पत्नीचे नाव प्रिया होते. प्रिया दिसायला अत्यंत सुंदर आणि स्वभावाने खूप मनमोकळी होती. आमचे लग्न घरच्यांच्या संमतीने म्हणजेच अरेंज मॅरेज झाले होते. जेव्हा मी प्रियाला पहिल्यांदा पाहण्यासाठी गेलो होतो तेव्हाच ती माझ्या मनात घर करून बसली होती. तिच्या शरीराची सुबक बनावट, तिची 5 फूट 4 इंचाची उंची आणि तिचे सौंदर्य पहिल्यांदाच नजरेत कोणालाही भुरळ पाडेल असं होतं. जेव्हा आमचा कांद्या पोह्याचा कार्यक्रम झाला त्यावेळेस घरात प्रियापेक्षाही एक स्त्री अधिक देखणी आणि उठून दिसत होती. नंतर मला समजले की ते प्रियाच्या मावशी होत्या. त्यांची शरीरयष्टी प्रियापेक्षाही अधिक आकर्षक आणि डॅशिंग होती. लग्नानंतर जेव्हा आमच्या मधुचंद्राच्या रात्रीची वेळ आली तेव्हा प्रिया अजिबात न घाबरता थेट माझ्याजवळ येऊन बसली. सुरुवातीला मला वाटले की ती खूप अनुभवी असावी, पण माझी ती शंका चुकीची ठरली. कारण जेव्हा मी तिच्याजवळ गेलो आणि आमच्या जवळीक वाढली तेव्हा तिच्या त्या पवित्र आणि शुद्ध टचचा आनंद मला मिळाला. त्या अनुभवानंतर मला जाणीव झाली की माझ्या आयुष्यात आलेली जोडीदार पूर्णपणे निष्कलंक आहे. प्रियाने हळू स्वतःला माझ्या स्वाधीन केले आणि तिच्या सौंदर्याचे ते अद्भुत दृश्य पाहून मी स्वतःला विसरून गेलो. माझ्या आयुष्यातील तो पहिला प्रसंग होता जो मी इतक्या जवळून अनुभवत होतो. आम्ही दोघांनी त्या रात्रीचा भरपूर आनंद घेतला आणि त्यामुळे प्रियाने माझ्या मनात एक हक्काची आणि आदराची जागा निर्माण केली. सकाळी आम्हा दोघांना उठायला जरा उशीरच झाला. घरातील इतर सर्व मंडळी काही कामानिमित्त बाहेरगावी गेली होती. तेवढ्यात प्रियाच्या आईचा म्हणजे माझ्या सासूबाईंचा फोन तिच्या मोबाईलवर आला. त्यांच्यात जवळपास अर्धा तास गप्पा चालल्या. फोन ठेवल्यानंतर प्रिया आमच्या बेडरूमच्या दाराजवळ येऊन उभी राहिली आणि लाडीक स्वरात हिंदीत म्हणाली, अजी सुनते हो, हमारे गांव के नजदीक मेला भरा हुआ है. वह मेला 1 महीने तक चलता है. पिताजी ने सभी को आने का न्योता दिया है. हम दोनों को भी बुलाया है. प्रियाने त्यावेळी सुंदर गाऊन घातला होता. तिची ती कातील आणि मोहक अदा पाहून मी पुन्हा तिच्या प्रेमात पडलो. पण कामाच्या व्यस्ततेमुळे मी तिला म्हणालो, प्रिया, मला इथे खूप कामे आहेत. असे कर, तू एकटी जाऊन ये, मी तुला नंतर न्यायला येईल. त्यावर प्रिया दाराच्या पडद्याला आपल्या बोटात गुंडाळत लाडात आली आणि म्हणाली, आप ऐसा क्या कर रहे हो? 2 दिन की तो बात है. मैं माँ को बोलकर हमारा कमरा वहां अलग करवा लूंगी. प्रिया हळूहळू आणखीन जवळ आली आणि तिने मला मनवायचा प्रयत्न सुरू केला. जिस तरह तुम्हारा मन मेरे बिना यहाँ लगता नहीं, उसी तरह मैं भी साया बनके तुम्हारे साथ घूमूंगी. जब तक तुम चाहो तब तक तुम मुझसे भर भर के प्यार करना. तुम्हें कौन रोकेगा? मगर इतनी सी बात मान जाओ. मी तिला समजावत म्हणालो, प्रिया, घरात कोणी नाही, सगळे बाहेरगावी गेले आहेत. इथले काम मलाच पाहावे लागेल. काही गडबड झाली तर मोठे नुकसान होईल. माझी परिस्थिती समजून घे. एवढ्यात प्रियाच्या मोबाईलवर पुन्हा एक फोन आला. तिने तो फोन घेतला आणि काही वेळ बोलून ती स्वतः माझ्याजवळ आली आणि तो फोन माझ्या हातात दिला. मी जसं हॅलो म्हणालो तसा पलीकडून एक खट्याळ आवाज आला, अरे दामाद जी, आओ ना घर पर, बहुत मजा आता है. अगर एक बार आपने हमारे गांव का मेला देख लिया ना तो आपका वापस जाने का मन ही नहीं करेगा. मी विचारलं, तुम्ही कोण बोलत आहात? त्यावर त्या म्हणाल्या, मी प्रियाची मावशी बोलते. हा तुमचाच नंबर आहे का? मी म्हणालो, हो, हा माझाच नंबर आहे, पण तुमच्याकडे कसा? त्या म्हणाल्या, हो, माझ्याकडे आहे. सांगा दामादजीने, येत आहेत ना मेळावा पाहायला? आम्ही सगळे तुमचीच वाट पाहत आहोत. उद्या सकाळी लवकर निघून या, मग संध्याकाळी आपण सर्व एकाच गाडीने मेळाव्याला जाऊ. मावशींच्या त्या आपुलकीच्या आणि आग्रहाच्या स्वरामुळे मी नकार देऊ शकलो नाही. मी म्हणालो, ठीक आहे मावशी, मी येतोय आणि प्रियालाही सोबत घेऊन येतो, पण 2 दिवसापेक्षा जास्त दिवस मी राहू शकणार नाही, कारण माझे काम खोळंबेल. मी होकार देताच प्रिया आनंदाने धावत आली आणि माझ्या मिठीत शिरली. तिने तिच्या ओठांचा स्पर्श माझ्या ओठांना केला आणि आम्ही पुन्हा एकमेकांच्या प्रेमात हरवून गेलो. त्यानंतर आम्ही दोघेही सासरवाडीला जाण्याची तयारी करू लागलो. आमचे सामान पॅक झाले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता आम्ही माझ्या गाडीने निघालो. आमचे घर आणि प्रियाचे माहेर
यामधील अंतर साधारण 100 किलोमीटर होते. त्यामुळे 2.5 तासांच्या प्रवासानंतर 11:15 वाजता आम्ही पोहोचलो. घरी पोहोचताच सर्वांनी आमचे जंगी स्वागत केले. सर्वजण घरात गेले आणि मी गाडीतून सामान काढण्यासाठी मागे थांबलो. तेवढ्यात समोरून प्रियाची देखणी मावशी म्हणजेच मनीषा मावशी माझ्या जवळ आल्या. त्या हसून म्हणाल्या, दामाजी खूप नखरे करत हातात येण्यासाठी. काय प्रियाला सोडायची इच्छा होत नाही का? नवीन लग्न झालंय त्यामुळे कोणतेही पती आपल्या पत्नीपासून दूर राहू शकत नाही. पण थोडं लक्ष आमच्याकडेही ठेवत जा. आणा एक बॅग माझ्याकडे द्या. मनीषा मावशींनी माझ्या हातातून एक बॅग घेतली आणि आम्ही घरात आलो. घरात प्रियाच्या चुलत बहिणी, तिचे मामा मामी सगळे आले होते. आमचे नवीन लग्न झाल्यामुळे सासऱ्यांनी जावयामध्ये मलाच विशेष मान दिला होता. प्रिया तिच्या बहिणीमध्ये व्यस्त झाली त्यामुळे माझ्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नव्हता. तेवढ्यात मनीषा मावशी माझ्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, दामाजी हातपाय धुवून घ्या, जेवणाची वेळ झाली आहे. गाडी चालून तुम्ही थकला असाल. मीही म्हणालो, हो मावशी, खूप थकलोय आणि भूकही लागली आहे. जेवण अतिशय उत्कृष्ट झालं होतं. जेवणानंतर मला खूप झोप येत होती. प्रियाने तिच्या आईला सांगून आमच्यासाठी एक वेगळी खोली तयार ठेवली होती. मी खोलीत जाऊन विश्रांती घेत होतो. थोड्या वेळाने प्रिया, तिच्या चुलत बहिणी आणि मनीषा मावशी माझ्या खोलीत आल्या. मुलींनी गाऊन घातले होते आणि मावशी सुंदर साडीत होत्या. त्या सर्वजणी बेडवर माझ्या आजूबाजूला बसल्या. प्रियाची एक बहीण म्हणाली, अरे प्रिया, जिजाजी तर खूप अशक्त झाले आहेत. तू त्यांच्याकडे लक्ष देतेस की नाही? प्रिया हसून म्हणाली, माझे त्यांच्यावर पूर्ण लक्ष आहे. मी त्यांना वेळेवर जेवणही देते आणि जेवलेली ऊर्जा कशी खर्च करायची हेही त्यांना चांगले ठाऊक आहे. त्यावर प्रियाची लहान चुलत बहीण स्नेहा, जिचे वय आता लग्नाचे झाले होते, ती म्हणाली, दीदी मला पण सांग ना, लग्नानंतर पती पत्नी नक्की काय करतात? तेव्हा मनीषा मावशी आल्या, म्हणाल्या, ते सगळं तुझ्या लग्नाच्या दिवशी सांगेल. आता तू खूप लहान आहेस. आधी तुझ्या जिजाजींना झोपू दे. ते गाडून चालून थकले असते आहेत. संध्याकाळी त्यांना आपल्यासोबत मेळावायलाही यायचं आहे. मावशींनी सर्व मुलींना खाली पाठवलं आणि मला म्हणाल्या, दामाजी तुम्ही आराम करा, कोणी डिस्टर्ब करणार नाही. प्रियाला पाठवू का खोलीत? म्हणजे तुम्हाला आणखीन चांगली झोप येईल. मी म्हणालो, नाही मावशी, आता नको, रात्री ती येईलच. मावशी हसून खोलीबाहेर गेल्या. मुलींनी माझी झोप मोडली असल्यामुळे मी मोबाईल पाहत बसलो. तेवढ्यात स्नेहा कोणालाही न सांगता गुपचूप माझ्या खोलीत आली. मी तिला विचारले, काय झालं स्नेहा? काही वस्तू विसरलीस का इथे? स्नेहा लाजत म्हणाली, जिजाजी खरं सांगा ना, लग्नानंतर आपल्या पती पत्नीमध्ये काय करतो? काही दिवसात माझेही लग्न होईल. प्रिया दीदी असे काय करते ज्यामुळे तुम्ही एवढे खुश राहता? मी तिला म्हणालो, तुला खरंच जाणून घ्यायचे आहे, पण तू अजून लहान आहेस. ती म्हणाली, मी लहान नाही, पूर्ण 20 वर्षाची झाली आहे. मी हसून म्हणालो, अच्छा बाबा, चूक झाली माझी, तू खूप मोठी झाली आहेस. पण जर तुला हे गुपित जाणून घ्यायचं असेल तर आधी दरवाजा बंद करून ये. कोणी पाहिलं तर मोठा गोंधळ होईल, कारण ही कामे बंद दरवाजाच्या आडच केली जातात. स्नेहाने लगेच उठून दाराची कडी लावली आणि ती माझ्याजवळ येऊन बसली. तिने गाऊन घातला होता. ती दिसायला खूप सुंदर होती, पण प्रियापेक्षा थोडी नाजूक होती. स्वतःहून चालत आलेल्या या संधीचा फायदा घेण्याचे मी ठरवले. ती म्हणाली, सांगा ना जिजाजी, काय करायचे असते? माझा वेळ जातोय. मी म्हणालो, अरे ही काही खाण्याची गोष्ट नाही, यात हळूहळू पुढे जाण्यातच खरी मजा आहे. ती म्हणाली, ठीक आहे, मी माझे डोळे बंद करते. तुम्हाला जे करायचं आहे ते आरामशीर करा. स्नेहाने डोळे बंद केले. मी जेव्हा तिचा हात माझ्या हातात घेतला तेव्हा ती हळूच हसली आणि म्हणाली, जिजाजी असे करू नका, खूप गुदगुल्या होत आहेत. मी तिला धीर दिला. हा तुझा पहिलाच अनुभव आहे, सुरुवातीला असेच वाटते, घाबरू नकोस. मी माझा हात तिच्या चेहऱ्यावर फिरवला. तिचा श्वास वेगवान झाला होता आणि अंग थरथरत होते. मी ओठांच्या जवळ नेले. आमचे श्वास एकमेकांना जाणू लागले.
मी तिला हळूवार टच केला, ज्यामुळे तिच्या मनात माझ्याबद्दल एक वेगळीच भावना निर्माण झाली. आम्ही एकमेकांच्या मिठीत विरघळून गेलो. स्नेहाने लाजत तिचा कानावर केला. ती उत्सुकता पाहून मी अचंबित झालो, कारण असे तर प्रियाही करत नव्हती. स्नेहा खूप घाईत होती. तिने ओठ ओठावर टेकवले. जवळपास अर्धा तास आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस चाखत राहिलो. त्यामुळे स्नेहाला असीम आनंद मिळत होता. आम्ही दोघांनी आमचे बाजूला केले आणि दिवसाच्या उजेडात तिचं ते अप्रतिम सौंदर्य पाहून मी अवाक झालो. आम्ही संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एकमेकांच्या मिठीत सुखद आनंद क्षण अनुभवत राहिलो. शेवटी स्नेहा म्हणाली, तर जिजाजी, लग्नानंतर ही गोष्ट असते का? मला खूप मजा आली. मलाही तुमच्यासारखाच पती मिळायला हवा. मी तिला समजावले, प्रत्येक माणूस सारखा नसतो. प्रत्येकाची ताकद वेगळी असते. लग्न विचारपूर्वक कर, नाहीतर नंतर पश्चाताप करावा लागेल. ती म्हणाली, नाही जिजाजी, या गोष्टीची मी नक्की काळजी घेईन, कारण हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. जेव्हा स्नेहाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू घेऊन ती खोलीबाहेर निघून गेली. अर्ध्या तासानंतर प्रिया मला फ्रेश होण्यासाठी सांगायला आली, कारण आम्हाला संध्याकाळी 6 वाजता मेळाव्याला निघायचं होतं. खोलीला अटॅच बाथरूम असल्यामुळे काही अडचण नव्हती. मी प्रियाला म्हणालो, तू खाली जा, मी 10 मिनिटात फ्रेश होऊन येतो. मी पटकन एक छानसा फॉर्मल ड्रेस खाली घालून आलो. घराबाहेर गाडी तयार होती आणि सर्व महिला मंडळी नटून थटून उभ्या होत्या. सर्वजण फक्त मनीषा मावशींची वाट पाहत होते. स्नेहानेही खूप सुंदर ड्रेस घातला होता. ती खूपच आकर्षक दिसत होती. तेवढ्यात मनीषा मावशी अत्यंत देखणी साडी नेसून बाहेर आल्या. त्यांच्या त्या सौंदर्याकडे सर्वजण एकटक पाहत राहिले. त्यांना पाहताच क्षणभर त्यांना मिठीत घ्यावे असे वाटत होते. गाडीच्या पुढच्या सीटवर माझे सासरे आणि स्नेहा बसले. मधल्या सीटवर 4 जणांची जागा होती. प्रिया म्हणाली, मला खिडकीच्या बाजूला बसायचे आहे. मी म्हणालो, तू ड्रायव्हरच्या मागच्या खिडकीपाशी बस, मी या बाजूच्या खिडकीपाशी बसतो. माझ्या शेजारी मनीषा मावशी बसल्या आणि त्यांच्या शेजारी त्यांची मोठी बहीण बसली. बाकी सर्व बायका आणि मुली मागच्या सीटवर बसल्या. गाडी सुरू झाली. सासरवाडीपासून मेळाव्याचे अंतर 42 किलोमीटर होते. त्यामुळे पोहोचायला 1 तास लागणार होता. मागच्या सीटवरील मुली गाडीतील गाण्यावर गुणगुणत होत्या, तर मी मोबाईल काढून YouTube शॉर्ट्स व्हिडिओ पाहत होतो. मधल्या सीटवर आम्ही 4ही जण एकाच आकाराचे असल्यामुळे बसायला थोडी अडचण येत होती. मी कानात हेडफोन लावले, जेणेकरून बाहेरचा आवाज येणार नाही. गाडीने वेग पकडला आणि बाहेर हळूहळू अंधार झाला होता. मी ज्या व्हिडिओमध्ये रमलो होतो ते व्हिडिओ माझ्या शेजारी बसलेल्या मनीषा मावशीही गुपचूप पाहत होत्या. तेवढ्याच स्क्रीनवर एक अत्यंत रोमॅन्टिक जाहिरात आली, ज्यातील दृश्ये खूप नाजूक होती. मावशींनीही ते माझ्या मोबाईलवर पाहिलं. मला जाणीव नव्हती की त्या माझ्या मोबाईलमध्ये पाहत आहे. तेवढ्यात मावशी हळूच माझ्या कानात म्हणाल्या, जो व्हिडिओ आपण आता पाहत होतो तो प्रत्यक्ष अनुभवाला मिळू शकतो का? मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. त्या माझ्याकडे पाहून मंद हसत होत्या. मी म्हणालो, तो व्हिडिओ नव्हता, ती एक जाहिरात होती. जर अशी जाहिरात पुन्हा आली तर मी तुम्हाला टच करून सांगेन. मावशी म्हणाल्या, काय अप्रतिम जाहिरात होती. जणू काही कोणी माझ्या समोर प्रत्यक्ष हे सर्व करत आहे. आता गाडीत पूर्ण अंधार होता. मावशीने हळूच आपला हात पुढे सरकवला आणि थेट माझ्या पायावर ठेवला. त्यांच्या हाताचा तो मखमली स्पर्श होताच माझ्या पोटात गोड गुदगुल्या होऊ लागल्या. मी एकदा त्यांचा हात बाजूला केला, पण त्या वारंवार त्यांचा हात तिथेच ठेवत होत्या. शेवटी मोबाईल बंद केला आणि हात घट्ट बांधून बसलो. मग मीही माझ्या बोटांनी मावशींच्या बोटांना टच केला. त्यांनीही माझा टच हवासा वाटत होता. मी माझा हात पुढे सरकून त्यांच्या नाजूक कमरेजवळ नेला. मावशींचे शरीर प्रेमाने तापले होते. या क्षणाला त्यांनी माझीच गरज आहे असे जाणवत होते. तेवढ्यात मावशींनी माझ्या त्या भागाला असा काही जोरात स्पर्श केला की माझ्या तोंडातून न कळत आई ग असा आवाज निघाला. त्यांनी लगेच हात बाजूला केला आणि मुद्दाम विचारलं, दामाजी, काय झालं तुम्हाला? मी सावरून घेत म्हणालो, काही नाही. माझाच पाय चुकून दुसऱ्या पायावर पडला. मावशी हसून म्हणाल्या, तर मग जरा मोकळेपणाने होऊन बसायला जास्त त्रास होतोय का? मी व्यवस्थित बसलो आणि पुन्हा मावशींचा हात माझ्या त्या जागेवर आला
आता कोणताही आवाज न करता मी त्याचा आनंद घेऊ लागलो. मीही हळूहळू हात वर करून त्यांच्या आतून त्यांच्या त्या ठिकाणी स्पर्श केला. तो अनुभव शब्दात सांगता येण्यासारखा नव्हता. मावशी आणि मी दोघेही पूर्ण रंगात आलो होतो. जागा अपुरी असली तरी आम्ही त्या अंधारात एकमेकांचा पुरेपूर आनंद घेतला. तेवढ्या ड्रायव्हरने गाडी एका ढाब्यावर थांबवली आणि गाडीतील लाईट चालू केली. आमचे हात अजूनही तिथेच होते. आम्ही झटकन हात बाजूला केले. मावशी हळूच म्हणाल्या, दामाजी थोडा धीर धरा. लाईट बंद झाली की पुन्हा सुरू करू. त्यांचे हे शब्द ऐकून माझा आनंद गगनात मावेनासा झाला. आम्ही ढाब्यावर उतरून जेवण केलं आणि पुन्हा प्रवासाला निघालो. 7:30 वाजता आम्ही जत्रेत पोहोचलो. जत्रेत फिरताना प्रिया तिच्या बहिणींसोबत निघून गेली, पण मनीषा मावशींनी माझा हात हातात घेतला आणि त्या माझ्यासोबत फिरू लागल्या. त्यांना माझा सहवास खूप आवडला होता. रात्री 11 वाजेपर्यंत जत्रेचा आनंद घेतल्यानंतर आम्ही परत घरी येण्यासाठी निघालो. येतानाही गाडीत आमचा तोच खेळ सुरू होता. रात्री 1:45 वाजता आम्ही घरी पोहोचलो. मला खूप झोप येत होती, त्यामुळे मी थेट खोलीत गेलो. माझ्या मागे प्रिया आली आणि म्हणाली, अहो ऐकताय का, आजची रात्र मी माझ्या बहिणीसोबत झोपते. त्यांच्याशी भेटायला खूप कमी संधी मिळते. मी म्हणालो, ठीक आहे, तू तिथे झोप, मलाही खूप झोप येत आहे. प्रिया तिथून निघून गेली. अर्ध्या तासानंतर खोलीच्या दारावर कोणीतरी हळूच थाप मारली. मी अर्धवट डोळ्यांनी उठलो आणि दार उघडले. समोर मनीषा मावशीला पाहून मी चकित झालो. मी विचारलं, काय झाले मावशी, काही काम होते का? त्या म्हणाल्या, काम तर तुम्ही जे गाडीत अपूर्ण सोडले होते ते पूर्ण करायला आले आहे. मी त्यांना हात बोलावले आणि सोफ्यावर बसवले. त्या म्हणाल्या, अरे दामाची, आधी दाराची कडी लावा, नाहीतर कोणीतरी डिस्टर्ब करायला येईल. मी दाराची कडी लावली आणि त्यांच्या समोर येऊन बसलो. मावशींनी थेट माझा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, दामाजी, तुम्ही मला खूप आवडता. जी गोष्ट तुम्ही मला गाडीत दाखवली ती आजवर माझ्या पतीमध्ये मला कधी जाणवली नाही. माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्या सर्व इच्छा पूर्ण कराव्यात. मी म्हणालो, मावशी, गाडीत माझ्याकडून जी चूक झाली त्याबद्दल मी माफी मागतो. जेव्हा तुमच्या हाताला टच झाला तेव्हा मी माझ्या भावनावर नियंत्रण गमावले होते. जे समोर चांगले वाटत होते मी त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही ही गोष्ट एवढी मनावर घ्याल हे मला ठाऊक नव्हते. मावशी माझ्या आणखीन जवळ आल्या आणि म्हणाल्या, बघा दामाजी, मी अनेक दिवसापासून पतीच्या प्रेमासाठी तरसले आहे आणि ते प्रेम या क्षणाला फक्त तुम्हीच देऊ शकता अशी मला खात्री आहे. मी मागे सरकलो, पण मागे बेड होता. मी त्यावर बसलो आणि मावशी शेजारी बसल्या. त्यांनी माझे दोन्ही हात घट्ट पकडले. मी त्यांच्याकडे पाहत राहिलो. मावशीने ओठ ओठांजवळ आणले. त्यांचे लिपस्टिक लावलेल्या ओठांचे सौंदर्य मला भुरळ पाडत होते. त्यांनी आपले बाजूला केले. त्यांचे ते भव्य आणि रसरशीत रूप पाहून मी थक्क झालो. असे सौंदर्य मी प्रियामध्येही कधी पाहिले नव्हते. मी वेळ वाया न घालवता माझे ओठ ओठावर टेकवले. आम्ही अर्धा तास एकमेकांच्या ओठांची मुखे घेत होतो. त्यानंतर आम्ही दोघे एकमेकांच्या मिठीत सामावून गेलो आणि पहाटे 4 वाजेपर्यंत आम्ही प्रेमाच्या अथंग सागरात बुडून गेलो. त्यानंतरच्या दिवसात आमचा हा रोजचा नियम बदलला. जेव्हा जेव्हा मी खोलीत एकटा असायचो तेव्हा मनीषा मावशी माझ्याजवळ यायच्या. मी प्रियाला फक्त 2 दिवसांचे प्रॉमिस करून आणलं होतं, पण मावशी आणि स्नेहा यांच्यामुळे मला ती जागा सोडण्याची अजिबात इच्छा होत नव्हती. दिवसा जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा स्नेहा माझ्यासोबत आनंद घ्यायची आणि रात्री मनीषा मावशींसोबत मी प्रेमाचे रंग उधळायचो. प्रिया तिच्या बहिणींसोबत मजेत व्यस्त होती. तिला नवऱ्याची काही कमी पडत नव्हती आणि मलाही तिची उणीव भासत नव्हती. अशा प्रकारे मी जत्रा पाहायला सासूरवाडीत आलो खरा, पण तिथे मला मावशी आणि स्नेहाच्या रूपाने जे सुख मिळाले त्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. सासरवाडीतील त्या बंद खोलीत सुरू झालेला हा सुखाचा खेळ असाच काही दिवस चालत राहिला. दिवसा स्नेहाची निरागस पण तितकीच ओढ लावणारी जवळी आणि रात्री मनीषा मावशींचे अनुभवी रसरशीत प्रेम. या दुहेरी जगात मी इतका हरवून गेलो होतो की मला वेळेचे आणि माझ्या खऱ्या नात्याचे भानच उरले नव्हते. प्रिया तिच्या चुलत बहिणी सोबत मेळाव्यात, खरेदीत आणि गप्पांमध्ये पूर्णपणे व्यस्त होती. तिचे माझ्याकडे दुर्लक्ष होत आहे या विचाराने सुरुवातीला मला आनंद झाला, कारण त्यामुळे मला मनीषा मावशी आणि स्नेहासोबत वेळ घालवायला मोकळे राम मिळत होते.
पण हा आनंद फार काळ टिकला नव्हता. सासरच्या जुन्या आवडाहूळ वाड्यात काहीतरी असे घडत होते ज्याची पुसटशीही मला कल्पना नव्हती. खळ्यात ट्विस्ट आला लग्नाच्या अवघ्या 5व्या दिवशी. त्या दिवशी दुपारी नेहमीप्रमाणे घरची सर्व मंडळी देवदर्शनासाठी शेजारच्या गावात गेली होती. प्रिया आणि तिच्या इतर बहिणी वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या बागेत काहीतरी खेळ खेळत होत्या. वाड्यात पूर्ण शांतता होती. मी माझ्या खोलीत बेडवर पडलो होतो. तेवढ्यात दारावर हलकीशी थाप पडली. मला वाटले नेहमीप्रमाणे स्नेहा आली असेल. मी उत्साहाने उठलो आणि दार उघडले, पण समोर स्नेहा नव्हती. मनीषा मावशी उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखे हसू नव्हते, तर एक अनामिक भीती आणि घाई होती. त्यांनी मागे वळून पाहिले आणि झटकन खोलीत येऊन दाराची कडी लावली. त्यांनी सुती साडी नेसली होती, पण घामामुळे ती त्यांच्या शरीराला घट्ट चिकटली होती. मी काही बोलणार तेवढ्यात त्यांनी आपले मऊ हात तळहात माझ्या ओठावर ठेवले आणि मला, दामाजी गप्प बसा, अजिबात आवाज करू नका. त्यांचा तो उष्ण श्वास माझ्या चेहऱ्यावर पडत होता. मी त्यांचा हात हळूच बाजूला केला आणि विचारलं, काय झालं मावशी, एवढ्या घाबरलेल्या का आहात? आणि यावेळी कोणी पाहिले तर? मावशीने माझ्या दोन्ही खांद्यावर हात ठेवले आणि मला बेडवर बसवले. त्या स्वतः माझ्या अगदी जवळ माझ्या मांडीला लावून बसल्या. त्यांच्या शरीराचा सुवास खोलीत दरवळत होता, पण त्याच्या डोळ्यात आज काहीतरी वेगळंच होतं. त्या हळू आवाजात म्हणायला, राहुल, आपण जे करत आहोत ते कोणाला तरी समजलं आहे. हे ऐकताच माझ्या अंगावरून जणू एक विजेचा करंट निघून गेला. माझ्या पोटात भीतीचा गोळा आला होता. काय, कोणाला समजलं? स्नेहाने कोणाला सांगितलं का? मी चाचरत विचारलं. नाही, स्नेहाला काहीच माहित नाही. तिला वाटतं की ती फक्त तुझ्यासोबत हा खेळ खेळत आहे, पण कोणीतरी तिसरंच आहे ज्याची नजर आपल्यावर आहे. आज सकाळी जेव्हा मी माझ्या खोलीत कपाटातून साडी काढत होते, तेव्हा मला त्या साडीत एक चिठ्ठी सापडली. मनीषा मावशींनी त्यांच्या हात घट्ट दुमडलेला कागद बाहेर काढला आणि माझ्या हातात दिला. मी थरथरत्या हाताने तो कागद उघडला. त्यावर लाल शाईने लिहिलं होतं, गाडीतल्या अंधाराचा खेळ आणि बंद खोलीतल्या दुपारच्या भीती. सासूरवाडीत आलेला पाहुण्यांचा पाहुणचार खूप भारी चालला आहे. मेळावा संपाच्या आत खरी जत्रा चौकात भरेल, तयार राहा. माझा श्वास खोल गेला. कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या. याचा अर्थ गाडी जेव्हा मी आणि मावशी एकमेकांच्या आनंद घेत होतो, तेव्हा मागच्या सीटवरून कोणीतरी अंधारात आमच्यावर बारीक लक्ष ठेवून होतं. आणि दुपारी स्नेहा माझ्या खोलीत येत असतानाही कोणीतरी पाळत ठेवलं होतं. हे कोणी लिहिलं असेल मावशी? तुमच्या पतीला संशय आला आहे का? मी भीतीने विचारलं. मावशीने नकारार्थी मान हलवली. नाही, त्यांना तर समजले असते तर त्यांनी आतापर्यंत वाडा डोक्यावर घेतला असता. हे घरातील कोणीतरी करत आहे, जे आपल्याला घाबरून काहीतरी वसूल करू इच्छित आहे. राहुल, मला खूप भीती वाटत आहे. जर हे सासऱ्यांपर्यंत पोहोचलं तर माझे कुटुंब उद्ध्वस्त होईल. आणि प्रिया? मावशींचे ते शब्द, घाबरलेले रूप पाहून माझ्या मनातील वासनाही क्षणांसाठी गायब झाली. मी त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणाल, शांत व्हा मावशी. जोपर्यंत माझ्याकडे काही पुरावा येत नाही तोपर्यंत आपण सावध राहिलं पाहिजे. आपण काही दिवस एकमेकांपासून दूर राहू. मावशींनी डोळ्यात अश्रू आणून माझ्याकडे पाहिले. त्या संकटाच्या छायेत त्यांचे ते रूप इतके कातील दिसत होते की मी स्वतःला रोखू शकलो नाही. मी त्यांना जवळ ओढले आणि ओठावर ओठ ठेवले. त्या घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी मला घट्ट मिठी मारली. भीती आणि शृंगाचा तो अजब अनुभव होता. काही मिनिटातच स्वतःला सावरून मी गुपचूप खोलीबाहेर निघून गेले. त्या रात्री मी बेडवर शांतपणे झोपू शकत नव्हतो. मनीषा मावशींच्या चिठ्ठीचा विचार माझ्या डोक्यात सारखा विचार करत होता. प्रिया माझ्या शेजारी शांतपणे झोपली होती. तिची ती निष्पाप झोप पाहून मला पहिल्यांदा स्वतःची प्रचंड टोचणी झाली. मी खोलीतील अंधारात छताकडे पाहत विचार करत होतो. तेवढ्यात मला खिडकीच्या पडद्याजवळ काहीतरी चमकताना दिसले. एक अगदी लहान बारीक लाल रंगाचा प्रकाश, जो दर 2 सेकंदांनी लुकलुकत होता. माझे हृदय जोरजोरात धडधडू लागले. मी हळूच बेडवरून उठलो, जेणेकरून प्रियाला जाग येणार नाही. मी खिडकीच्या जवळ गेलो आणि पडद्याच्या वरच्या बाजूला लाकडी नक्षीकामात हात फिरवला. माझ्या बोटांना एक लहान गोलाकार धातूची वस्तू लागली. मी ती आतून बाहेर काढली.
तो एक अत्यंत लहान स्पाय कॅमेरा होता. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. याचा अर्थ या खोलीत मी, स्नेहा आणि मनीषा मावशी जे काय करत होतो या प्रत्येक क्षणाचे चित्रीकरण या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले होते. कोणीतरी हा कॅमेरा मुद्दाम इथे लावला होता. मी तो कॅमेरा खिशात टाकला आणि रात्रभर विचार करत राहिलो की हा नक्की खेळ कोणाचा आहे. दुसऱ्या दिवशी मला सकाळी अज्ञात नंबरवरून व्हॉट्सअपवर एक मेसेज आला. मेसेज उघडताच माझे हातपाय थरथरू लागले. त्यात एक लहान व्हिडिओ क्लिप होती, ज्यामध्ये मी आणि स्नेहा एकमेकांच्या मिठीत होतो. त्या व्हिडिओच्या खाली लिहिलं होतं, जिजाजी, व्हिडिओ खूप छान आला आहे ना. आज रात्री मेळाव्याच्या वाड्याच्या मागे असलेल्या जुन्या विहिरीजवळ रात्री ठीक 12 वाजता एकटे या. जर आला नाही तर हा व्हिडिओ आणि मावशीसोबतचा व्हिडिओ थेट तुमच्या वडिलांच्या आणि सासऱ्यांच्या मोबाईलवर जाईल. ब्लॅकमेलिंग सुरू झाले होतं, पण हा ब्लॅकमेकर कोण होता त्याचा आवाज किंवा चेहरा समोर नव्हता. मला रात्री 12 वाजेपर्यंत वाट पाहण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. रात्रीचे 11:30 वाजले होते. सर्वजण जत्रेतून येऊन आपापल्या खोलीत झोपले होते. प्रिया गाढ झोपेत होती. मी हळूच खोलीचे दार उघडले आणि वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या अंधाऱ्या बागेच्या दिशेने निघालो. रात्रीचा वारा अंगावर काटा आणत होता. दूर कुठेतरी कुत्र्याचे बुकणेही सुरू आहे ऐकू येत होते. माझ्या खिशात तो स्पाय कॅमेरा आणि मोबाईल होता. मी बागेच्या टोकाला असलेल्या त्या जुन्या पडक्या विहिरीपाशी पोहोचलो. तिथे पूर्ण अंधार होता. फक्त शरीराचा अंधुक प्रकाश झाडाच्या पानातून जमिनीवर पडत होता. कोण आहे तिथे? मी आलो आहे, समोर या. मी अंधारात ओरडलो. झाडांच्या आडून एक सावली हळूहळू बाहेर आली. त्या आकृतीच्या अंगावर एक काळी शाल ओढणी होती. ती व्यक्ती जशी जशी जवळ आली तसे डोळे आश्चर्याने विस्फारले. चंद्राच्या प्रकाशात तिचा चेहरा स्पष्ट झाला. ती दुसरी तिसरी कोणी नसून प्रिया होती, माझी पत्नी प्रिया. माझ्या तोंडून शब्दच फुटेना. प्रिया, तू हे सर्व तू केलंस? तो कॅमेरा, ती चिठ्ठी, तो व्हिडिओ. प्रियाच्या चेहऱ्यावर नेहमी दिसणारा तो साधेपणा आणि मनमोकळेपणा आता नव्हता. तिच्या डोळ्यात एक क्रूर आणि विजयी हास्य होतं. तिने अंगावरची शाल बाजूला केली. ती अत्यंत आत्मविश्वासाने माझ्या समोर उभी राहिली आणि म्हणाली, होय राहुल, हे सर्व मीच केलं आहे. काय वाटले तुम्हाला? तुम्ही माझ्या घरात येऊन माझ्याच पाठीमागे माझ्या बहिणीसोबत आणि माझ्या मावशीसोबत सुखाचे खेळ खेळणार आणि मला काहीच समजणार नाही. पण प्रिया, तू हे कसे करू शकतेस? आपले नुकतेच लग्न झाले आहे, तू मला जाळ्यात का अडकवले? मी भीतीने आणि आश्चर्याने विचारले. प्रिया हसली. तिचा तो हसण्याचा आवाज या रात्रीच्या शांततेत भयानक वाटत होता. नाही राहुल, हे जाळं मी तुझ्यासाठी नाही तर मनीषा मावशींसाठी विणले होते. तू तर फक्त एक मोहरा आहेस, जो माझ्या जाळ्यात स्वतःहून चालत आलास. म्हणजे मला काही समजत नाही, मी म्हणालो. प्रिया वहिनी विहिरीच्या काड्यावर बसली आणि सांगू लागली, या मनीषा मावशी, ज्या स्वतःला खूप पवित्र आणि बिचारी समजत आहेत, त्यांनी काही वर्षापूर्वी माझ्या वडिलांना आपल्या जाळ्यात ओढलं होतं. माझ्या आईचे आयुष्य या मावशीमुळे उद्ध्वस्त झालं. माझ्या वडिलांची अर्धी मालमत्ता यांनी स्वतःच्या नावावर करून घेतली. माझी आई वर्षानुवर्ष घरात सुळसुळत राहिली. पण या मावशीच्या डॅशिंग रूपापुढे आणि अदेंपुढे माझ्या वडिलांना काहीच दिसत नव्हतं. तेव्हा मी लहान होते, पण मी शपथ घेतली होती, जेव्हा वेळ येईल तेव्हा मनीषा मावशीचे हे रूप मी सर्वांसमोर आणीन आणि त्यांना घरातून हाकलून लावेल. मी अवाक होऊन ऐकत होतो. सासरच्या वाड्यात सुखाच्या खेळामागे सुडाचा एक मोठा इतिहास लपलेला होता. मग स्नेहा? मी विचारलं. स्नेहा तर खूप लहान आहे, मूर्ख आहे. तिला लग्नाआधी हे सर्व अनुभवण्याची घाई होती. जेव्हा मी पाहिलं की मनीषा मावशी तुझ्यावर डोळा ठेवून आहेत आणि स्नेहाही तुझ्या पाठीमागे फिरत आहे, तेव्हा मला माझी सुवर्ण संधी सापडली. मीच मनीषा मावशींच्या मोबाईलमध्ये तुझा नंबर दामाजी नावाने सेव्ह केला होता, जेणेकरून त्या तुझ्याशी बोलू शकतील. मीच मुद्दामून गाडीत त्या 2 जागांच्या मध्ये मावशींना बसवले आणि तुला हेडफोन लावून व्हिडिओ पाहायला लावला. कारण मला माहित होतं की अंधाराचा फायदा मावशी नक्की घेणार. आणि तुझ्या खोलीत तो कॅमेराही मीच लावला होता, कारण मला तुझ्यावर पूर्ण विश्वास होता की तू स्वतःहून चालून आलेली शिकार सोडणार नाही. प्रियाने एका झटक्यात संपूर्ण प्लॅन समोर ठेवला.
माझ्या अंगाला भीतीने कापरं भरलं. प्रिया, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी तुझ्या भावना दुखावल्या. पण आता मला माझ्याकडून काय हवे? तू हे सर्व व्हिडिओ सर्वांना दाखवणार का? प्रिया माझ्या जवळ आली. तिने माझा चेहरा हातात घेतला. तिचा स्पर्श आता मऊ नाही तर एका शिकारीसारखा वाटत होता. ती म्हणाली, राहुल, तू माझा पती आहेस. जर हे व्हिडिओ बाहेर आले तर माझीही बदनामी होईल. मला तुझा संसार उद्ध्वस्त करायचा नाही. मला मनीषा मावशीला कायमचे संपवायचे आहे. माझ्याकडे मनीषा मावशींचे असे काही व्हिडिओ आहेत जे पाहिल्यावर माझे वडील त्यांना एका सेकंदात या घरातून आणि स्वतःच्या आयुष्यातून हाकलून देतील. मग मला काय करावे लागेल? मी विचारले. तुला उद्या सकाळीच मनीषा मावशीला गाठायचे आहे. तिला सांगायचे आहे की ब्लॅकमेलरने 50 लाखांची मागणी केली आहे. नाहीतर तो व्हिडिओ तिच्या पतीला आणि माझ्या वडिलांना पाठवेल. मावशीकडे स्वतःचे भरपूर दागिने आणि पैसे आहेत. ते तिने माझ्या वडिलांकडून लुबाडले आहेत. ती भीतीने सर्व पैसे तुला आणून देईल. ते पैसे तू माझ्याकडे आणून द्यायचे. आणि त्यानंतर प्रिया थांबली. त्यानंतर काय? त्यानंतर आपण आणि मी हे पैसे घेऊन आपल्या गावी निघून जायचे. मनीषा मावशीला वाटेल की पैसे देऊन तिने स्वतःला वाचवले आहे. पण त्याच रात्री तिच्या मोबाईलवर मी हे व्हिडिओ पाठवून तिला असे ब्लॅकमेल करेन की ती स्वतःहून वाडा सोडून कायमची निघून जाईल. जर तू मला या कामात मदत केली तर मी एक आदर्श पत्नी बनून तुझ्यासोबत आयुष्यभर राहील. आणि स्नेहाचा तो व्हिडिओ मी कायमचा डिलीट करेन. पण जर तू नकार दिलास. प्रियाने तिचा मोबाईल दाखवला, ज्या स्क्रीनवर सेंडचे बटन दाखवण्यासाठी तिने बोर्ड तयार केले होते. माझ्या समोर एकीकडे मनीषा मावशी आणि स्नेहासोबत घालवलेले ते सुखाचे क्षण होते आणि दुसरीकडे माझी पत्नी प्रिया, जिने अत्यंत थंड डोक्याने आणि भयानक हा कट रचला होता. मी या सासरच्या जत्रेत एका अशा चक्रव्यूहात अडकलो होतो जिथून बाहेर पडण्याचा प्रत्येक रस्ता विनाशाकडे जात होता. मला मंजूर आहे प्रिया. मी जड अंतकरणाने आणि भीतीने होकार दिला. प्रियाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं. तिने माझ्या ओठावर एक थंडगार चुंबन घेतलं आणि म्हणाली, खूप छान पती आहात तुम्ही. आता खोलीत जाऊया. उद्या सकाळी आपल्याला खूप मोठं काम करायचं आहे. मी तिच्या मागे चालत निघालो. सासरची ही जत्रा आता संपत आली होती. पण माझ्या आयुष्यातील सस्पेन्स आणि भीतीचा हा खेळ आता एका नवीन वळणावर पोहोचला होता. उद्या सकाळी मनीषा मावशीकडे जाताना माझ्या मनात काय असेल आणि हा सोडाचा प्रवास नक्की कुठे संपेल हे फक्त येणारा काळच सांगणार होता. त्या रात्री विहिरीवरून परत आल्यावर मला एका क्षणासाठीही झोप लागली नाही. माझ्या शेजारी प्रिया अत्यंत शांतपणे, जणू काही घडलेच नाही अशा विर्भात झोपली होती. तिचा तो निष्पाप चेहरा आता मला अत्यंत हुशार आणि थंड डोक्याचा शिकाऱ्यासारखा वाटत होता. सासराच्या अथांग वाड्यात मी सुखाचा शोध घ्यायला आलो होतो. पण इथे सूड, कारस्थान आणि पैशाचा एक असा भयानक खेळ सुरू होता ज्याचा मुख्य मोहरा मी बनलो होतो. एका बाजूला मनीषा मावशी आणि एका बाजूला स्नेहाची रसरशी त्यांचे ते प्रेम. दुसऱ्या बाजूला माझ्या संपूर्ण आयुष्याची अब्रूची आणि संसाराची राख रंगोळी करून प्रियाचा तो ब्लॅकमेलिंगचा व्हिडिओ होता. सकाळचे 6 वाजले होते. वाड्यात हळूहळू शुकशुकाट सुरू झाला. मी खोलीतच बसून कपाळावर हात ठेवून विचार करत होतो. तेवढ्यात प्रिया उठली. तिने माझ्याकडे पाहून एक रहस्यमय स्मित हास्य केलं आणि म्हणाली, लवकर आवरून घ्या राहुल. मावशी आज 9 वाजता देवदर्शनासाठी बाहेर पडणार आहे. त्याआधी तुम्ही भेट झाली पाहिजे. मी जड अंतकरणाने फ्रेश झालो आणि खोलीबाहेर आलो. माझे पाय थरथरत होते. मी थेट मनीषा मावशींच्या खोलीच्या बाहेर दिशेने गेलो. वाड्याच्या पहिल्या मजल्यावरील त्या कोपऱ्यातील खोलीत मावशी एकट्याच होत्या. मी दारावर हलकी थाप मारली. मावशींनी दार उघडलं. नेहमीप्रमाणे त्यांच्या अंगावर एक सुंदर साडी होती, पण कालच्या चिठ्ठीमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड ताण आणि थकवा स्पष्ट दिसत होता. दामाजी, तुम्ही? यावेळी मावशीने आजूबाजूला पाहत मला घट्ट धरून आत ओढलं आणि दाराची कडी लावली. आत येताच मावशीने मला चिठ्ठी मारली.
त्यांच्या शरीरातील ती उष्णता, तो सुवास मला जाणवला. पण आज माझ्यात वेगळी कामं असणं मेली होती. मी त्यांना बाजूला केलं आणि अत्यंत गंभीर आवाजात म्हणालो, मावशी, खूप मोठी आपत आली आहे. काल रात्री मला एका अज्ञात व्हॉट्सअप नंबरवरून मेसेज आला आणि व्हिडिओ आला. व्हिडिओ कोणता? व्हिडिओ राहुल. मावशींचा चेहरा एकदम पांढरा पडला. मी माझा मोबाईल बाहेर काढला आणि प्रियाने पाठवलेला ती व्हिडिओ क्लिप मावशींना दाखवली, ज्यामध्ये मी आणि मनीषा मावशी गाडीच्या अंधारात एकमेकांचा वेडेपणाचा आस्वाद घेत होतो. ते दृश्य स्पष्ट दिसत होतं. मावशीने भीतीने स्वतःच्या तोंडावर हात ठेवला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांचे ते डॅशिंग आणि आत्मविश्वासी रूप एक क्षणात कोमेजून गेलं. हे कोणी केलं राहुल? आता माझं काय होईल? माझे पती आणि माझे भाऊजी, प्रियाचे वडील जर हे पाहतील तर मला जिवंत मारून टाकतील. मावशी भीतीने थरथर माझ्या पायापाशी बसल्या. मी त्यांना उठवले आणि बेडवर बसून म्हणालो, मावशी, शांत व्हा. त्या ब्लॅकमेलने एकात ठेवली आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंत त्यांना 50 लाख रुपये मिळाले नाही तर तो हा व्हिडिओ वाड्यातील सर्वांच्या मोबाईलवर आणि गावातल्या चौकातील स्क्रीनवर शेअर करेल. माझ्याकडे एवढे पैसे या क्षणाला नाहीत. जर तुम्ही तुमची आबरू आणि माझे आयुष्य वाचवायचे असेल तर आपल्याला त्याला पैसे द्यावेच लागतील. 50 लाख रुपये? एवढी मोठी रक्कम मी कुठून आणू एवढ्या घाईत? मावशी रडू लागल्या. मावशी, विचार करा. तुमच्याकडे दागिने आहेत, जुने जे काही बँकेत किंवा लॉकरमध्ये ठेवले आहे सर्व काढा. अब्रूपेक्षा पैसा मोठा नाही. जर एकदा इज्जत गेली तर हा वाडा, हे साम्राज्य तुमच्यासाठी कायमचे राहणार नाही. मी प्रियाने शिकवलेला डायलॉग जसे तसा थुंकलो. मावशीने काही वेळ विचार केला. तिच्या डोळ्यात स्वतःचे अस्तित्व गमावण्याची भीती स्पष्ट दिसत होती. त्या उठल्या, कपाटापाशी गेल्या आणि हाताशी असलेले गुप्त कप्पे उघडले. त्यातून सोन्याचे दागिन्यांचे मोठे डब्बे आणि नोटांच्या काही पुटकी बाहेर काढली. राहुल, यामध्ये काही सर्व दागिने आहेत आणि जवळपास 20 लाख रुपये आहेत. या दागिन्यांची किंमत 30 लाखापेक्षा जास्त आहे. हे घेऊन जा आणि त्या ब्लॅकमेलरला दे. पण त्याला सांग, तो व्हिडिओ कायमचा डिलीट झाला पाहिजे. मावशीने एका मोठ्या बॅगेत हे सर्व सामान भरून माझ्या हातात दिलं. बॅग घेऊन मी मनीषा मावशींची प्रचंड दया आली. त्यांनी माझ्यावर प्रेम केलं. कदाचित हे चुकीचं असेल, पण त्या बंगल्यात माझ्यासोबत एवढा मोठा धोका झाला होता. मी ती जड बॅग घेऊन मनीषा मावशींच्या खोलीच्या बाहेर पडलो. मी बॅग घेऊन थेट खोलीत आलो. प्रिया तिथेच माझी वाट पाहत होती. माझ्या हातातली बॅग पाहता तिचे डोळे आनंदाने चमकू लागले. तिने झटकन माझ्या हातातून बॅग घेतली आणि बेडवर ओतून सर्व दागिने तपासले. वा राहुल, मनीषा मावशीने माझ्या वडिलांचे रक्त शोषून जे काही कमावलं होतं ते एका फटक्यात बाहेर आलं. मला ठाऊक होतं की इज्जतीच्या भीतीने ही बाई आपलं सर्व साम्राज्य पणाला लावे. प्रिया पैशावर हात फिरून क्रूरपणे म्हणाले, प्रिया, आता खेळ थांबव. पैसे मिळाले आहेत ना तुला? आता आपण इथून निघूया. आपण या भीतीमध्ये जगायचं नाही, मी विनवणीच्या स्वरात म्हणालो. प्रिया हसली आणि म्हणाली, हो नक्कीच. आपण आजच दुपारी गावी जाण्यासाठी निघूया. घरच्यांनी सांगूया की तुमच्या ऑफिसचे काम तातडीचं आलं आहे. पण राहुल, गेम अजून संपले नाही. मी मनीषा मावशीला एवढ्या सहज सोडणार नाही. आपण वाड्याबाहेर पडताच हा व्हिडिओ वडिलांना पाठवणार आहे. तिला या घरातून हाकलल्याशिवाय माझ्या आईच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. प्रियाचे हे बोलणे ऐकून माझ्या लक्षात आलं की मनीषा मावशीला वाचवण्याचा कोणताही मार्ग नव्हता. पण त्याच वेळी मी माझ्या डोक्यात एक नवीन विचार चमकवला. जर प्रिया एवढ्या क्रूरपणे मनीषा मावशींचा गेम करू शकते तर उद्या मी ती मला आणि स्नेहालाही सोडणार नाही. स्नेहा अजून लहान आहे. तिचं आयुष्य उद्ध्वस्त झाले असते. मला काहीतरी खेळ उलटायला लागणार होता. दुपारचे 11 वाजले आणि मी प्रियाने आणि आमचे सामान गाडीत ठेवले. सासरे आणि सासूबाईंना सांगितले की मला अचानक कंपनीतून फोन आला, मला जावे लागेल. सासऱ्यांचे थोडे मन दुखावले, पण कामाचे महत्त्व पाहून त्यांनी मला जाण्याची परवानगी दिली. मनीषा निघताना मावशी दुरूनच माझ्याकडे पाहत होती. त्यांच्या डोळ्यात एक आशेचा किरण होता. मी त्यांना वाचवले आहे, पण त्यांना काय माहीत की त्यांची भाची त्यांचा काळ बनवून उभी होती. स्नेहाच्या वाड्याच्या दारात उभी होती. तिच्या चेहऱ्यावर उदासी होती. मी तिच्या जवळ गेलो तेव्हा तिने मला हळूच हाताचा स्पर्श केला आणि म्हणले, जिजाजी, खूप लवकर जात आहात. मला तुमची आठवण येईल. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या त्या निरागस डोळ्यात माझ्याबद्दलचे प्रेम आणि आकर्षण स्पष्ट दिसत होतं. मी तिला हळूच म्हणालो, काळजी घे स्नेहा, आणि मी जे सांगितलं आहे ते लक्षात ठेव. आमची गाडी वाड्याबाहेर पडली. मी ड्रायव्हिंग सीटवर होतो
आणि प्रिया शेजारी बसली होती. तिच्या पायापाशी ती 50 लाखाची बॅग होती. गाडी मुख्य रस्त्याला निघाली आणि वाड्यापासून अंतर वाढू लागलं होतं. तर मित्रांनो, कथेचा पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. कथा कशी वाटत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.